व्ह्यू लय भारी आहे. तू छोटा आहे ना, आहे ना. तिकडे मम्मी माझी, इकडे आई. आज येतो की नंतरला येतो तू? कधी येतो पुण्याला? आज त्यांना पण डान्स करायची इच्छा आहे, पण सॅक्रिफाईस चाललंय. आज शेवटचा दिवस. माझी आई, माझी मामा, सो त्यासाठी त्यांचे मनापासून आयुष्यभर मी ऋणी आहे त्या गोष्टीचा. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. जवळपास 1-1.5 वर्षानंतर. आणि हा जो व्लॉग आहे तो मी जेव्हा लास्ट टाइम घरी गेलेलो तेव्हा काढलेला आहे. आणि मग त्यावेळेस मी माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या मम्मी, मामा, माझी आई म्हणजे माझी आजी, नंतरला मामी, श्लोक या सर्वांना भेटल्यानंतर तो व्लॉग शूट केलेला. त्यानंतर मी माझ्या सेकंड होम म्हणजे मुंबईला पण गेलेलो, तिथे पण सगळं शूट केलेलं. आणि माझी या व्हिडिओमध्येच माझी आई जी आहे तर आईची थोडी केस कमी असतील, तुम्हाला दिसतील, कारण की आईला कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे मग ती जी गोष्ट आहे म्हणून आईनं बघा पदर घेतलेली आहे बरोबर. त्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस वाटेल ना की आई असं ही का दिसते, थोडं डिफरंट का दिसते, तर ते त्यासाठी आहे. त्यामुळं ते पण एक लक्ष देऊन हे करा, म्हणजे असं काही हे नाही. आणि बाकी व्लॉग एन्जॉय करा, पूर्ण व्लॉग बघा नीट. मी खूप भारी वेळी काढलाय, माझं जेवढं एक्सप्रेस करू शकतो मी तेवढ्या वेळी एक्सप्रेस केलंय. आणि व्लॉग झाल्यानंतर मला सांगा. व्ह्यू लय भारी आहे. असंच म्हणतात का? भारी आहे का? भारी आहे, भारी. तुम्ही बघताय का, माझी अख्खी फॅमिली आली, आईपासून, श्लोक पासून, दत्तामा पासून. मी तुम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस करतो. तर जय महाराष्ट्र पब्लिक. आजच्या ब्लॉगची सुरुवात जी करतोय मी ती उदगीर पासून करतोय, कारण की खूप दिवसापासून चालू होतं फॅमिली ब्लॉग करा, फॅमिली ब्लॉग करा. आणि माझी पण खूप दिवसापासून इच्छा होती की देवर्जनला आलोय, उदगीरला आलोय, आणि तर फॅमिली ब्लॉग मला करायचा होता. आणि त्यामुळे आज आम्ही जो आहे तो ब्रेकफास्ट साठी नाही, डिनर साठी नाही, तर खास लंच साठी आलोय सर्वजण बाहेर. आज माझा ऍक्च्युली काय विषय, माझी रात्री गाडी आहे, सो मी निघतोय आज रात्री. पण म्हणलं की यार आज आपण सर्व दत्तामा म्हणला की जाऊ आपण जेवायला दुसऱ्या ठिकाणी. सो मग आम्ही आलो आज जेवायला. 2-3 दिवसासाठी चाललो, पण मग भारी वाटलं. आणि आज जे आहे ते मी आता सर्वांसोबत जेवण वगैरे करतो, चांगलं भेटतो. आणि मग संध्याकाळी जे आहे ते माझी निघणार आहे मी संध्याकाळी. चला आई, चला मामा. चिकू दादा, तू छोटा आहे ना, आहे ना. आता आले मग शूटिंग चालू झाल्यामुळे काहीच आता नावावरती विषय आलेला आहे. इथे आहेत माझ्या मामी, मग तिकडे दत्ता मामा माहिती तुम्हाला, तिकडे मम्मी माझी, इकडे आई, श्लोक, बबलू, असं माझी अख्खी फॅमिली आहे. आणि जवळपास मी आलेलो 1-1.5 वर्षानंतर, असं एवढा टाइम काढून म्हणलं की 1-2-3 दिवस सगळ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करता येईल मला. मला ना एक क्वेश्चन विचारायचं, तुम्ही एकदा मम्मीला नीट बघून घ्या आणि माझ्या आणि मम्मी मध्ये काय काय साम्य आहे ते मला एकदा नक्की सांगायला. खूप लोक म्हणतात की हे साम्य, मला वाटत नाही, पण मग तुम्हाला जे वाटतं. लोक तर मला खरं खरं सांग, आता जाऊ दे, हा ब्लॉग चालू आहे, तिकडेच थांबू दे. मला सांग, तुला पुण्याला यायचं खरं? हा, तू घरच्यांची सर्वांची परमिशन घेतली? पप्पांची परमिशन घेतली? पप्पांची जे आहे ते विचार त्यांना. जावा जावा. मला काय आणता? काय लड्डू? हॅलो, तू आपण ना आता आज जाऊ पुण्याला. आज येतो की नंतरला येतो तू? कधी येतो पुण्याला? आजच येतो. त्यांना सांग लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणून. लाईक कोणाचा आहे तू बाळा? तू कोणाचा आहे? जेवण वगैरे झालं, आता थोडंफार घरच्यांना जे जे सामान घ्यायचं होतं, थोडं मम्मीसाठी, आईसाठी जे सामान घ्यायचं ते घ्यायचं चाललंय. आणि मला फर्स्ट टाइम असं वाटत होतं की थोडं भारी वाटलं, माहितीये का, या साईडला येऊन, घराकडे येऊन. माझं मेन गोष्ट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो की माझं येणं जे आहे ते इकडे लातूर साईडला खूप कमी होतं. कारण त्याच्या मागचं कारण हे की काय माहिती यार, कारण काय माहिती नाही. मला यायला खूप आवडतं, मला इकडे टाइम स्पेंड करायला, या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं. पण मग एवढे दिवस मी येत नव्हतं. पण माझी आता इच्छा आहे की 2-3 महिन्यातनं एकदा तरी मी इकडे येत जाऊ, माझ्या अख्ख्या लातूरला, उदगीरला येत जाऊ आणि सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करावा, स्पेशली मम्मीसोबत, आईसोबत. मला खूप आवडतं आणि काय भारी वाटतं या ठिकाणी येऊन घरच्यांसोबत थोडा टाइम स्पेंड करून. एक पॉझिटिव्हिटी फील आहे.
मी डिसाईड करतोय पुण्यासाठी, पुणे किंवा मुंबई या दोन्ही पैकी एक कुठतरी, कारण की माझं एक मुंबईला पण काम आहे. सो त्या अकॉर्डिंग एकदा ठरवून चिकू निघाले आता, चिकू निघाला आता, मुंबईला यायला निघालाय ना. गाईज मला ना मम्मी सोबत एक स्पेशल ब्लॉग बनवायचा आहे की ज्यात मला आणि मम्मीला थोडासा परस्पर गोष्टी बोलता येतील, कारण की मम्मी सोबत एक माझा खूप दिवसापासून असं आहे, हा ते ह्या ब्लॉग मध्ये नाही होणार जे मला स्वतःला बोलायचं ना मम्मी सोबत. मम्मी मला खरंच एक तुझ्यासोबत ब्लॉग करायचा आहे, एक थोडा भारीवाला, की जो माझ्या डोक्यात आहे ऑलरेडी. तो वाला मी एकतर त्यासाठी खास येईल, मी काहीतरी करेल, पण एक की जो माझ्या डोक्यात आहे मी तुम्हाला दाखवेल, की जो माझ्या मम्मीचा स्पेशली असेल, आणि त्यात मला मम्मीला थोडे क्वेश्चन्स विचारायचे आणि एक ओव्हरऑल जी जर्नी होती त्या बाबतीत मला थोडं स्पष्ट करायचंय. तर मग मी कधी शिफ्ट व्हायचंय बरं पुण्याला? आज 2-3 वर्ष. आता हे श्लोकसाठी खास त्यांनी देवर्धनवरनं उदगीरला शिफ्ट झालेत, जवळपास स्टार्टिंगच्या 2-3 साठी. मग आता माझी अशी इच्छा, मामीची अशी इच्छा आहे की नंतर आणखीन चांगल्या ठिकाणी एज्युकेशन भेटावं म्हणून पुण्याला शिफ्ट होते. मला सांग, श्लोकला खरंच काय करायचंय? तुझी मनातलं, बाकी तू जसं मला फोनवरती सांगितलंस ते सांग, की तुझी इच्छा काय आहे, श्लोकनी काय व्हावं? काय होतच नाही. काय हा म्हणजे तू जे मला फोनवरती बोललास, मी बघ तुला म्हणलेलो की त्याला जे वाटेल ते वाले. दत्त माझं असं म्हणणं होतं की माझं असं काहीच नाही की माझं काही त्याला दबाव नाही देणार आहे की मी हे बन तू ते बन, की तो जे बनेल. कसं होत काय म्हणलेलास तू जे बनेल ते सांगणार. हा त्याला जे बनायचं ना, म्हणजे ही एक पॅरेंट्सचा असा एक माइंडसेट असतो ना की माझ्या मुलांनी हेच बनलं पाहिजे ते बनलं पाहिजे. तर माझं तेव्हापासूनच असं होतं की त्याला जे बनायचंय, मग त्याला क्रिकेटर बनायचंय, स्पोर्ट मध्ये जायचंय, क्रिकेट एज्युकेशन मध्ये जायचंय, जे पण करायचंय त्यासाठी मी माझा फुल सपोर्ट असेल त्याला, असं काहीच माझा दबाव राहणार नाही. होय मामा? हो, हेच गोष्ट होतं ना. मी डायरेक्ट आलोय आता मुंबईला, आणि मुंबईला म्हणजे मी जिथे राहायचो अगोदर, माझे लहानपण ज्या ठिकाणी येऊन काढलं, मी अगोदर चेंबूरला राहायचो, पण माझी अख्खी फॅमिली आता तिकडे अंबरनाथला शिफ्ट झाले, त्यामुळं मी अंबरनाथला आलोय. आणि गणपती हा इथं मुंबईमध्ये नाही, खूप मोठा मुंबईमध्ये मानला जातो, आणि स्पेशली आपल्या म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये ना एक जवळपास आजूबाजूचे 8-10 लोक, घरातले लोक सर्व एकसाथ मिळून गणपती साजरा केले जाते. दररोज रात्री जागरण केलं जातं, आणि ते जे 5 दिवस असतात ते एवढं एन्जॉय केलं जातं. माझी मावशी, माझे काका, सर्व म्हणजे माझे सेकंड आई वडील मानतो मी त्यांना, कारण की माझं लहानपण मी इथेच सर्व घालवलंय त्यांच्यासोबत. किती युनिटी इथल्या लोकांमध्ये, आणि त्यातले सर्व मराठी आहेत, काही असे युपी वाले आहेत, पण मुंबईमध्ये बघायला गेलं ना तर खूप सारे लोक आहेत जे सोबत राहतात आणि आपला फेस्टिवल जे आहे ते चांगल्या प्रकारे साजरा करतो. मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, की आज जवळपास मागचे 4 दिवस झाले आपण जागरण साजरा करतो, म्हणजे रात्रीचा, आणि दररोज लेडीजचा कार्यक्रम होतो, पण जेंट्स जे आहेत ते एक खूप अशी गोष्ट आहे की किती सॅक्रिफाईस करतात लाईफ मध्ये. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला दाखवतो एकदा, की त्यांच्या सर्वांचे लेडीज जे आहेत आपल्या ते मध्ये डान्स करतात, पण प्रत्येक जेंट्स जो आहे तो बाहेर त्यांचं बघतोय, त्यांना पण डान्स करायची इच्छा आहे, पण सॅक्रिफाईस चाललंय. आज शेवटचा दिवस आहे, तरी जे आहेत ते प्रत्येक जण त्यांच्या खुशीमध्ये खुश होते. हे आपली गँग अक्षी, आणि मी तुम्हाला दाखवतो मला इथे मध्ये चालू आहे आता. त्या प्रकारे तुम्ही बघितलं की आजूबाजूच्या सर्व बिल्डिंग मध्ये लोक असतील, पण प्रत्येक जण आमच्या घरी येऊन ज्या प्रकारे, मागचे जवळपास ना 28वं वर्ष आहे. आता तर आम्ही फर्स्ट वर इथं आलोय, पण मागच्या एवढ्या वर्षापासून मी, माझे भाऊ, नंतरला माझे काका, मावशी खूप आनंदाने ह्या गोष्टी करतायत. आणि एवढे वर्ष झालं ज्या प्रकारे ह्या गोष्टी चालू आहेत. पहिल्या दिवशी आपली खूप मोठी पूजा असते, त्यात अख्खे जेवढी आपण अगोदर आपण चाळीमध्ये संभाजीनगरला चेंबूरमध्ये, तर त्या ठिकाणी अख्ख्या काळीतले लोक जेवण्यासाठी यायचे. एक वेगळा उत्साह असायचा पहिल्या दिवशीपासून ते 5व्या दिवसापर्यंत. आणि ओव्हरऑल चाळीतले सर्व लोक, आता इथे फक्त त्यांचं काय म्हणणं झालं माहिती की चाळीत जी मजा होती ती इथे येत नाहीये, पण ट्राय चालू आहे की आता इथे पण ती मजा येऊ द्यायचा. पण मला पण ती पटतं की चाळ एक चाळ असते, आणि चाळीमध्ये लोक जे असतात ते एक वेगळाच अनुभव देतात. पण सांगायची ही गोष्ट होती की एवढ्या वर्षापासून मी, माझी फॅमिली, माझे काका वगैरे सर्व आनंदाने हा जो उत्सव आहे ते साजरा करतायत, आणि एक मजा येते. मी तुम्हाला आणखीन ना माझ्या काकांशी, माझ्या मावशीशी पण भेटवतो, जे मला, मी मुंबईमध्ये माझं जे शिक्षण झालं ते जवळपास एवढा मोठा जो पट्टा होता तो मी आणि हे सोबत असताना मी ह्यांच्या इथेच राहायचो. सो ह्यांचा पण एक खूप मोठा वाटा माझ्या लाईफमध्ये होता सगळ्या गोष्टीत. आणि एक चांगली काय बोलतात त्याला, एक चांगलं
वळण लागण्यासाठी, एक चांगली थिंकिंग होण्यासाठी ना यांचा खूप मोठा वाटा माझ्या लाईफमध्ये आहे. मी प्रत्येक वेळेस म्हणत आलो, मी त्यांच्या ब्लॉगमध्ये मला बोलायची गरज नाही, पण मी ते एक महत्वाचं म्हणून बोलतो की त्यांचा माझ्या लाईफमध्ये मला घडवण्यात, मला एक चांगलं वळण देण्यात, एक माणूस म्हणून करण्यात खूप चांगला आणि मोठा वाटा आहे. सो त्यासाठी त्यांचे मनापासून आयुष्यभर मी ऋणी आहे त्या गोष्टीचा. थँक्यू सो मच की या गोष्टी माझ्यासोबत घडल्या. मी इथं मुंबईला आलो, मुंबईला आल्यानंतर खूप काही गोष्टी चेंज झाल्या आणि त्यातला एक पॉझिटिव्ह चेंज हा होता की मी ह्यांच्यासोबत राहिलो. तर कसा वाटला गाईज हा ब्लॉग मला सर्वांनी सांगा. प्रत्येकाने कमेंट करा की कसा वाटला हा, सगळी माझी फॅमिली कशी वाटली, माझी मम्मी कशी वाटली, माझी आई, माझी मामा, नंतरला मुंबईची माझी सर्व फॅमिली ज्या प्रकारे मी दाखवली आणि कसं ओव्हरऑल वाटलं. मग त्यानंतर मी जवळपास 1.5 वर्ष अगोदर जसा बोलायचो, माझा जो जसा टोन असायचा, जशी ती फिलिंग मनातनं मी एक्सप्रेस करायचो, सेम तसंच आता पण येतात का नाही ते पण सांगा. आणि काय काय तुमच्या मनातल्या 1.5 वर्षातल्या भावना होत्या, 1.5 वर्षातल्या भावना होत्या, त्या पण मला कमेंट्समध्ये सर्वांनी सांगा. आणि काय मग आणखीन काय बोलता मला आता समजत नाही काय बोलायचं. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आता लवकरात लवकर. मी जास्तीत जास्त ब्लॉग करायचं मी प्रयत्न करेल, जास्तीत जास्त मेहनत सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करेन लवकरात लवकर. आता या बिल्डिंगमध्ये जी आहे तिथं मला फ्लॅट घ्यायचं, ती पण एक गोष्ट आहे, ती पण मला लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे. सो प्रत्येकाने मला सांगा की कमेंट्समध्ये, आणि प्रत्येकाने सबस्क्राईब करा गाईज. ज्यांनी मला 100K पण कंप्लीट करायचे आता आपल्याला, तो जवळपास 7-8 हजार त्याला पण राहिलेत. तर प्रत्येकाने जेवढे लोक आलेत त्यांनी पण ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सांगा सर्वांनी कसा वाटला ब्लॉग. आणि बस एवढंच बोलतो मी, आणखीन काय बोलू. थँक्यू सो मच, लव्ह यू. नेक्स्ट ब्लॉग लवकरात लवकर बनवू आपण. आणि कॉमेंट्स वाचतो गाईज, मी कॉमेंट्स प्रत्येकाच्या वाचतो. त्यामुळं प्रत्येकाने ना कॉमेंट्स करा. कॉमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यात मला सगळ्यांच्या मनातल्या फिलिंग समजतात, काय आहेत, काय चाललंय. त्यामुळं जेवढे नवीन लोक आलेत, जेवढे लोक आहेत ना, त्यांनी आपली एक कमेंट करून काही जे मनात येते तुमच्या तीवाली गोष्ट कॉमेंट्समध्ये तुमच्या मनातली गोष्ट टाका. मी सर्वांची वाचतो. आणि लव्ह यू, टेक केअर, बाय बाय.